सामाजिक जीवनात वावरताना काय काळजी घ्यावी? नमस्कार, मी राजेश अंकुशराव टोपे. माझे कुटुंब माझी जबाबदारी. ही महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक म्हणजे माझं कुटुंब आहे. मग मला नाही वाटत माझ्या कुटुंबात कोणी आजारी असावं आणि म्हणूनच सांगतोय, घराबाहेर पडाल तेव्हा व्यवस्थित मास्क लावाल, 6 फुटांच्या अंतराच्या नियमाचं पालन कराल आणि हात वारंवार धुवाल. आणि हो, आजकाल काही लोक कोरोनात असाच बरा होतो म्हणून बेफिक्रीनं वागताना सुद्धा मी पाहतोय. पण तुमच्या या कृतीमुळे तुम्हीच तुमचा जीव धोक्यात घालताय आणि दुसऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण करताय. हे आपलं वर्तन बदलणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातल्या जनतेनं एकजुटीनं अथक प्रयत्नांनी कोरोनावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवलंय. आता आपल्याला कोरोना वाढणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि कोरोनाला दूर ठेवायचं आहे. आणि हो, कोरोना झालाच तर लक्षात ठेवा, घाबरायचं नाही, लढायचं, कोरोनाला हरवायचं. माझे कुटुंब माझी जबाबदारी. कोरोना रुग्णांची संख्या कमी होतीये ही निश्चितच आनंदाची बाब आहे. मात्र रुग्णसंख्या कमी झाली म्हणजे कोरोना संपला असं नाही. बरेच लोक नियम पाळताना दिसत नाहीत. भाजी मार्केट, किराणा दुकान, बस स्टॉप, दूध केंद्र, बगीचे इत्यादी ठिकाणी लोक अंतराच्या नियमाचं पालन करत नाही. हे वर्तन बदलणं आवश्यक आहे. फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत गरजेचे आहे. घराबाहेर पडताना मास्क घातलाच पाहिजे. जरासा ताप आला म्हणून अनेक लोक दुर्लक्ष करतात, अंगावर काढतात, तर काही लोक कोविड सेंटरमध्ये जावं लागेल या भीतीनं टेस्टिंग करत नाही. तसं न करता कोविडची टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनानं गरजेनुसार अद्ययावत सोयी सुविधायुक्त कोविड सेंटर्स उभी केली आहेत. नियम पाळल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवता येतं. आपल्या सर्वांची साथ त्यासाठी आवश्यक आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना संपलेला नाही. म्हणूनच नियम पाळा, कोरोनाला घाला आळा. माझे कुटुंब माझी जबाबदारी. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन.